विमान अपघातात कागदपत्र कशी शाबूत राहिली, कागदपत्र कशी जळाली नाहीत असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही घातपाताचा संशय उपस्थित केला। तर मिटकरींनी केलेला आरोप गंभीर आहे असं राऊत म्हणाले। 6 जण होते तर 5च मृतदेह कसे सापडले असा सवाल राऊतांनीही विचारलाय। हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय। अजितदादांना जाऊन आज 5 दिवस झालेत आणि अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यामध्ये आहेत आणि अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या अनेक चर्चा ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आहेत। काल मी तशा काही चर्चा राजभवनच्या शपथविधीच्या पूर्व ऐकल्या, देवगिरीवर असताना नंतर मला लोकांनी विचारलं आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावरून लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत। त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं, विमानात पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या 6 लोक बसली होती। मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत, एक कॅप्टन, दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माली नावाची मुलगी, स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड, असे 5 दिसतात। पण पूर्वी मग 6ची बातमी चालली। त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या, 100 घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता। मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे, त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा। मग त्या पायलटनी ते लँड का केलं नाही, दोन्ही पायलट कसे बदलले गेले, काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडले होते। सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला, गेट नंबर 8 मधून। त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्रॅफिकच्या अडचणीचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलं आहे, जे विमान नादुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावे आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे। म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत। अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केलेत, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली? सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती। अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाहीयेत। बघा ते जे पडले आहेत ते तसेच आहेत। काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? अशाने प्रश्न आहेत। अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असून विमान अपघातातला 6वा माणूस कोण आणि तो कुठे गेला असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनीही उपस्थित केलाय। अमोल मिटकरी यांनी काल विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित केली आणि त्यानंतर आता इतर पक्षांमधून सुद्धा त्या शंकांवरून काही आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। अमोल मिटकरी यांनी 5 जण कसे सापडले, 6 जण विमानात होते अशी जर माहिती, 6 जणांचा मृत्यू झाला तर 5च मृतदेह कसे सापडले असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावरूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा पुढे असाच प्रश्न उपस्थित केलेला आहे। जसा विमानाचा अपघात झाला तसा घातपाताचा संशय अनेकांच्या मनामध्ये आला। अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे। त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली। पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं? दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की इथं मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो,